छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कालपासून आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने उपोषण करतोय। यामध्ये भोकरदन पंचायत समिती असेल, घनसावंगी पंचायत समिती असेल, पालम पंचायत समिती, पूर्णा पंचायत समिती, फुलंब्री पंचायत समिती या पंचायत समितीचे कर्मचारी काही ठिकाणी एपीओ बीडीओ कामात खूप दिरंगाई करत आहे। विहिरीचे प्रस्ताव असतील, मोगणीचे प्रस्ताव असतील, गायगोट्याचे प्रस्ताव असतील, यांना फक्त ते घेऊन ठेवतात, मान्यता देत नाही। काही ठिकाणी तर प्रस्ताव सुद्धा स्वीकारला जात नाही। एवढी दादागिरी हे अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य शेतकऱ्यावर करतात। या विरोधात आम्ही आवाज उठवण्यासाठी, शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संभाजीनगर उपोषणाला बसलेलो आहे। काल उपायुक्त डॉक्टर अनंत गव्हाणे साहेब यांच्याशी काल आमच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली। त्यांनी आमच्या सकारात्मक मागण्या, त्यांनी सकारात्मक काही प्रमाणात बहुतांश मागण्या सोडवल्या, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। मात्र काही ज्या विहिरींचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे त्यांना तात्काळ प्रशासकीय मान्यता त्यांनी देण्याचा आम्हाला शब्द दिला। तसेच ज्या कामात दिरंगाई झाली, विहिरीचे प्रस्ताव असतील, मोगणीचे वृक्ष लागवडीचे प्रस्ताव असतील, त्या कामांची त्यांनी चौकशी लावण्याचाही काल पालम पंचायत समिती असेल, पूर्णा पंचायत समिती असेल, इकडे त्यांनी पत्रव्यवहारही केला आहे। त्यामुळं अजून भोकरदन पंचायत समिती असेल, फुलंब्री पंचायत समिती असेल, या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची जोपर्यंत उच्चस्तरीय चौकशी लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे। आणि शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचे जे प्रस्ताव आहे ऑनलाईन दाखल केले असेल, ऑफलाईन दाखल केले असेल, त्याची एक प्रत पंचायत समिती कार्यालयामध्ये नेऊन द्या आणि 7 दिवसाच्या आत हा प्रस्ताव त्यांना मंजूर करणं बंधनकारक आहे। जर त्यांनी 7 दिवसाच्या आत हा प्रस्ताव मंजूर केला नाही तर त्यांच्यावर दप्तर दिरंगाईनुसार कारवाई करता येते। यामध्ये अधिकाऱ्यावर जर त्याला सध्या वेतन 1 लाख बी जर असलं तरी या कायद्यानुसार ते मूळ वेतनावर 6,600 आणता येतो, तसा शासनाचा नियम आहे। तसेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते आणि कंत्राटी पद्धती असेल तर त्यांच्यावर डायरेक्ट निलंबनाची कारवाई होती। त्यामुळं कायदे खूप चांगले बनवलेले शासनानं असतील, प्रशासन असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेले, परंतु आपण ते वापरत नाही। आणि या अधिकाऱ्यांवर जोपर्यंत शिस्तभंगाची, निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत अशी वट्टेवर येणार नाही। त्यामुळं शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना अडचणी आहे, गायगोट्याचे असतील, विहिरीचे प्रस्तावाचे असतील, वृक्ष लागवडीचे प्रस्ताव असतील, त्यांनी तात्काळ आपापल्या पंचायत समितीला सोमवारी तात्काळ पत्रव्यवहार करावा आणि त्यानंतर 7 दिवसात त्यांनी जर नाही कारवाई केली तर आम्ही आपल्यासोबत आहोतच। नक्कीच छत्रपती संभाजीनगर येथे उपोषणात आम्ही सहभाग घेऊ, तुम्ही सहभाग नोंदवा आणि इथं न्याय जर नाही भेटला तर आपण यानंतरचं आंदोलन दिशा तीव्र करणार आहोत। आझाद मैदान मुंबई येथे उपोषणानंतर सुरुवात करू। तसेच तिथेही जर न्याय भेटला नाही तर संभाजीनगर येथील खंडपीठात आपण शेतकऱ्यांच्या वतीनं जनहित याचिका दाखल करणार आहोत आणि या अधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय, त्यांची मस्ती उतरल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी देतो। धन्यवाद। जय जवान, जय किसान।